त्याने सतत कर्म करत राहिलं पाहिजे, कार्य करत राहिलं आणि कर्माने सिद्धी प्राप्त होते. नुसतं आपल्या प्रारब्धावर ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असं जावे समाधान असं म्हटलेलं आहे. पण कर्माला त्यामध्ये सगळ्यात महत्त्व दिलेलं आहे. अनंतानेच आपल्याला ठेवलेलंच आहे, जसंच तसं आहे. पण हातपाय न हलवता आपण जर तसंच बसून राहिलो तर आपलं जीवनचरित्राचं चालेल कसा? उद्यमेन सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथे नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखं मृगाः. उद्यमेने सिद्ध होते कार्य. तुम्ही जे करता, कर्म जे करता, कुठलीही सिद्धी तुम्हाला जर प्राप्त करून घ्यायची असेल, कुठलीही गोष्ट तुम्हाला एखादी प्राप्त करून घ्यायची, त्याच्यासाठी उद्योगच तुम्हाला करावा लागतो, हातपाय हलवावे लागतात, विचार करावा लागतो. या सगळ्या गोष्टी करून ती क्रिया घडून आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तुम्ही जर नुसतं बसून राहिलात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची कार्यसिद्धी होणार नाही. एक आळशी मनुष्य असा होता की नुसतं मला काहीतरी मिळालं पाहिजे, मला, पण त्याच्यासाठी काही करतच नव्हतं. एक जांभळाचं झाड बघितलं त्याने, हे जांभळं आपल्याला मिळाले पाहिजे, खायला पाहिजे, पण वरती जाऊन ते जांभळं काढणे किंवा एखादा दगड घेऊन त्या झाडाला मारला असता तरी ते जांभळं खाली पडले असते, मिळाले असते ना. पण ते काही करायचंच नाही. तो त्या जांभळाच्या झाडाखाली जाऊन झोपला, आपोआप जांभळं तोंडात पडतील. पण कर्मधर्म संयोगाने असं घडलं की एक जांभूळवर वारा आल्यामुळं एक जांभूळवरून पडलं आणि ते नाक आणि मिशी तोंड याच्यामध्ये ते पडलं बघा. आणि झालं काय की त्याला हातपाय हलवायचे नाही, तो इतका आळशी होता, काही करायचं नाही. मग ते पडलेलं जांभूळ तसंच राहिलं. तो म्हणाला आता पडेल, तोंडात जाईल, मग तोंडात जाईल. आता ते काय जाणार आहे काय? आणि मग तो उठून बसला तर ते पडलेलं जांभूळ खाली पडलं. त्याने ते उठून बसल्यानंतर ते हाताने घेऊन तोंडातसुद्धा टाकलं नाही. तो म्हणाला जाऊ दे, आपल्या नशिबात जांभूळच नाही, तसा उठून गेला बघा. अशी माणसांची गत आहे की ते आपल्या नशिबातच नाही आहे. ते आपल्याला कुठून सिद्ध होणार आहे? ते आपल्याला कुठं साध्य होणार आहे? आपण काय तेवढ्या पात्रतेचे आहोत का? पात्रता कार्याने बनावी लागते. पात्रता येण्यासाठी कष्ट करावे लागतात, हातपाय हलावे लागतात, त्याविषयीचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं, तेव्हा ते कार्यसिद्धीच होतं. नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखं मृगाः. झोपलेला एखादा सिंह आहे, त्याने कल्पना केली की हरिण आपोआप माझ्या तोंडात येऊन पडावं. आता असं शक्य आहे का कधी? सिंहाला त्याची शिकार करण्यासाठी, त्याचं पोट भरण्यासाठी त्याला हातपाय हलवावेच लागतात, उठून धावपळ करावीच लागते. त्या हरणाच्या मागं किती हरिण वेगाने पळालं तरी त्याला पकडण्यासाठी त्या सिंहाला तितक्या वेगाने धावत जावंच लागतं. तेव्हा कुठं त्याला ते हरिण प्राप्त होतं, त्याचं भक्ष्य प्राप्त होतं. झोपून राहून जर तो म्हणत राहिला नाही नाही मला हरिण तोंडात येऊन पडलं पाहिजे आपोआप, झोपल्या तो तिथेच संपून जाईल. म्हणून प्रयत्नाला फार महत्त्व आहे. प्रयत्न आणि प्रारब्ध एखाद्या व्यक्तीला त्याच्या योगायोगाने एखादी गोष्ट प्राप्त झाली की आपण
असं म्हणतो की प्रारब्धाने मिळाली, काही न करता मिळालं, आपोआप मिळालं, हे की नाही. पण सर्व लोकांना, सर्वच मनुष्यांना कष्ट हे करावेच लागतात. कष्ट केल्याशिवाय, कार्य केल्याशिवाय कुठलीही गोष्ट प्राप्त होत नाही. तसं अध्यात्मामध्ये नवविधा भक्ती ज्या काही सांगितलेल्या आहेत, या नवविधा भक्ती त्या मनुष्याने ह्या आत्मसात केल्या पाहिजे. पहिलं श्रवण केलं पाहिजे. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, मग कुठं ते अर्चनम, दास्यम, हे ज्या काय नवविधा भक्ती आहेत, पण पहिलं स्मरण तर केलं पाहिजे, ऐकलं तर पाहिजे. ऐकल्यानंतर नाही का स्मरण, कीर्तन केलं पाहिजे. त्याचं जे ऐकलं ते लोकांना सांगितलं पाहिजे का नाही नाही मी आज असं ऐकलेलं आहे. अध्यात्मामध्ये गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे, भागवतामध्ये काय सांगितलेलं आहे, ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलेलं आहे, याचं स्मरण करा. अगोदर त्याचं ऐका, लोकांचं ऐका, खूप ऐका. आणि खूप ऐकल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती चिंतन करा. आणि चिंतन केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते तुमच्या शब्दामध्ये ते चिंतन थोडंसं लोकांच्यापर्यंत पोहोचवा. तुम्हाला ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.